नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट टाकायला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लेसन बघत आहोत। त्यातला प्रॉब्लेम सेट 2 या ठिकाणी आपण बघत आहोत। प्रॉब्लेम सेट 2 चे ऑलरेडी 2 पार्ट्स आपले शिकून झालेले आहेत आणि आज पार्ट नंबर 3 या ठिकाणी आपण बघत आहोत। प्रॉब्लेम सेट खूप मोठा असल्यामुळे आपल्याला पार्ट्स मध्ये ते डिवाइड करावे लागलेले आहेत। जर तुम्हाला या आधीचे 2 पार्ट्स बघायचे असतील किंवा क्लास 10 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर बघूया आजचा प्रॉब्लेम सेट। पण त्याआधी जे आजचे क्वेश्चन्स आपण बघणार आहेत ते खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत का, तर त्या टाइपचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारले जाऊ शकतात। आणि आज जे आपण क्वेश्चन्स बघणार आहे ते प्रत्येक एक्झाम्पल हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर बघूया क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी आपण बघत आहोत। काय दिलेले बघा क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहेत। पण या ठिकाणी आता तुम्हाला असं सांगितलेलं आहे का की फॉर्म्युला मेथड यूज करा किंवा फॅक्टरायझेशन मेथड यूज करा, तर नाही। ती कुठली मेथड तुम्हाला यूज करायची आहे ते तुम्हाला डिसाइड करायचं आहे आणि ते कसं डिसाइड करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर मग फर्स्ट इक्वेशन म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा, तर 1/x+5 इज इक्वल्स टू 1/x² असं दिलेलं आहे। आता या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरची टर्म असल्यामुळे आपण काय करणार आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन। म्हणजे काय तर 1 into x²। ठीक आहे, इथं न्यूमरेटर 1 आहे, इथं न्यूमरेटर 1 आहे, त्यामुळे ज्या डिनॉमिनेटर्स मधल्या टर्म आहेत त्या काय होतील अपोजिट साइडला जाऊन मल्टिप्लाइडला जातील। म्हणजेच काय होणार आहे बघा 1 into ब्रॅकेट x² इज इक्वल्स टू 1 into ब्रॅकेट x+5। आता इथं 1च असल्यामुळे आपल्याला सॉल्व करायची काहीच गरज नाहीये, त्यामुळे डायरेक्ट काय येणार आहे बघा इथं तर x² इज इक्वल्स टू x+5। आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो आपला तर ax² + bx + c इज इक्वल्स टू 0 हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे। बरोबर आहे, त्या फॉर्म मध्ये आपल्याला हे एक्झाम्पल आणायचं आहे। म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा x² - x आणि ही टर्म पण इकडे आल्यामुळे काय झाली मायनस इज इक्वल्स टू 0। आता आपल्याला कोणती मेथड या ठिकाणी यूज करायची आणि ती कशी डिसाइड करायची मी ती तुम्हाला सांगते। आता या ठिकाणी बघा -5 दिलेले आहेत आणि -5 चे फॅक्टरायझेशन जरी केलं तर फॅक्टरायझेशन केले तर याचे फॅक्टर प्राइम नंबर असल्यामुळे इथं काय होणार आहे 5 × 5 एवढेच फॅक्टर होणार आहेत। आणि या दोघांची जरी ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर इथला मधला जो नंबर आहे, आता कोएफिशियंट काही नसतो त्यावेळेला काय असतो आपण 1 घेतो। बरोबर आहे, जर 5 आणि 1 ची ऍडिशन सबट्रॅक्शन जरी केली तर बघा 5 - 1 किती होतात तर 4 होतात। बरोबर आहे, आणि प्लस केलं तर 6 होतात। त्यामुळं मधला नंबर येतो का तर नाही येत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड नाही यूज करायची, तर आपल्याला या ठिकाणी कुठली मेथड करायची आहे तर फॉर्म्युला मेथड जी आहे ती या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे। तर बघा फर्स्ट आपण काय करणार आहे इक्वेशन तर कंपेअरिंग विथ, कशाशी कंपेअर करणार आहे आपण x² + bx + c इज इक्वल्स टू 0 शी। ठीक आहे, म्हणजे कोएफिशियंट्स a आणि a b c च्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी लिहिणार आहे। a ची व्हॅल्यू काहीच नाहीये कोएफिशियंट त्यावेळेला 1 असतो म्हणून या ठिकाणी 1 आली, p ची व्हॅल्यू विथ साइन -1 आणि c ची व्हॅल्यू -5। ठीक आहे, आता फॉर्म्युला मेथड साठी इम्पॉर्टंट टर्म्स कुठली आहे बघा तर b² - 4ac म्हणून लेट काय असणार आहे b² - 4ac इज इक्वल्स टू b² म्हणजेच काय आले बघा इथं -1 चा स्क्वेअर -4 × 1 किती आहे a ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे, c ची व्हॅल्यू काय आहे -5। ठीक आहे, 1 चा स्क्वेअर हा काय असतो 1च असतो। इथं बघा 4 × 1 = 4, 4 × 5 = 20 आणि दोघांचे साइन्स मायनस आहेत त्यामुळे काय होणार आहे मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होणार आहे। ठीक आहे, आणि जर तुम्हाला तेही जमत नसेल तर चिन्हांचे नियम कसे वापरायचे याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता। इथं बघा 20 + 1 म्हणजे किती आले आपले 21 आले। कशाची व्हॅल्यू आली ही
बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. लेट आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचं आहे. फॉर्म्युला काय आहे बघा, मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे. आणि मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असते की फॉर्म्युले जे आहेत ते तोंडपाठच असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा तेव्हा फॉर्म्युले लिहिताना ते म्हणत लिहित जा, जेणेकरून ते माइंडमध्ये सेटच होतात. ओके, ठीक आहे. चला आता आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. इथे बघा मायनस बी, इथं ऑलरेडी बी ची व्हॅल्यू काय आहे, मायनस आहे. त्यामुळे काय करायचं, हा मायनस बाहेर तसंच ठेवायचा, इंटू ब्रॅकेट मायनस 1 लिहिली. ओके, जेणेकरून सायन्स मध्ये कन्फ्युजन होत नाही. इथं बघा हे प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली होती, जी होती 21 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 1. ओके, म्हणजे इथं आले 1. आता बघा मायनस मायनस म्हणजेच काय झालं, मल्टिप्लिकेशन मध्ये ओनली 1 1 जा 1 आणि निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. या ठिकाणी हे प्लस मायनस रूट ऑफ 21 का, तर 21चं स्क्वेअर रूट माहित नाही आपल्याला, त्यामुळे त्यात काही बाहेर काढू शकत नाही आपण. आणि फॅक्टरायझेशन जरी केलं तर 7 3 चा 21 येतात, जे प्राईम फॅक्टर्स आहेत. त्यामुळे त्यातूनही कुठला नंबर या ठिकाणी आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू शकत नाही. आणि या ठिकाणी आपले 2 1 जा 2 आले. बरोबर आहे. म्हणजेच आपले जे इक्वेशन्स रूट्स काय आले बघा, तर 1 प्लस रूट 21 अपॉन 2 और x इज इक्वल्स टू 1 मायनस रूट 21 अपॉन 2 हे 2 रूट्स आलेले आहेत. म्हणजेच इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर x चे 2 रूट्स आलेले आहेत किंवा 2 आन्सर्स येणार आहेत या ठिकाणी. ते आपण काय घेतलं बघा, एकदा प्लस घेतले एकदा मायनस घेतली. ठीक आहे, हा होता 7th मधला फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 मधला सेकंड क्वेश्चन बघतोय, जो आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस 3x अपॉन 10 मायनस 1 अपॉन 10 इज इक्वल्स टू 0 हा आपला क्वेश्चन आहे. मी आधीही म्हणजे याच्या आधीही आपण ज्या वेळेला व्हिडिओ बनवलेले आहेत त्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला डिनॉमिनेटर मध्ये नंबर्स येतात त्यावेळेला एकतर एलसीएम काढा, जर सेम नंबर असेल तर त्या नंबरनी होल इक्वेशनला काय करा, मल्टिप्लाय करा. जसं की आता इथं बघा डिवाइड मध्ये 10 आहे, डिवाइड मध्ये 10 आहे, म्हणजेच आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय बाय 10. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा, इथं 10 होते, इथं काय झाले 10x स्क्वेअर झाले. बरोबर आहे, मायनस इथं फक्त 3x राहिले, कारण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हणजे 1 अपॉन 10 इंटू 10 म्हणजे 10 10 गेट कॅन्सल, राहिले फक्त 1. पण ऍक्च्युली इथं 3 अपॉन 10 होते, त्यामुळे इथं फक्त काय राहिले 3 राहिले. बरोबर आहे. आता पुढे बघा काय असणार, इथं मायनस 1 इज इक्वल्स टू काय आलं आपले 0 आले. बरोबर आहे. आता आपण काय करणार आहे बघा, इथं 10x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आता फॅक्टरायझेशन मेथड यूज करून बघणार आहे आपण, इथं लागू होते का. तर इथं बघा आपण a आणि c ची मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे इथं आले 10 1 जा 10 म्हणजेच मायनस 10 आले. बरोबर आहे. आता मायनस 10 चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर मायनस 3 यायला पाहिजे. बघा 5 2 जा 10 होतात. बरोबर आहे. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन पण काय यायला पाहिजे, तर मायनस यायला पाहिजे, आणि ऍडिशन सबट्रॅक्शन केली तरी त्याचा आन्सर आपल्याला मायनस यायला पाहिजे. याचा अर्थ काय झाला, तर बिगेस्ट नंबरला आपल्याला काय करायला लागेल, मायनसचं साइन द्यायला लागेल. म्हणजे मायनस 5 इंटू 2 केलं तर 5 2 जा 10 आणि एका नंबरचं साइन मायनस आहे, त्यामुळे आन्सरला मायनस साइन येणार आहे. त्याच पद्धतीने बघा मायनस 5 प्लस 2 केलं तर प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून या ठिकाणी आले आपले मायनस 3. आता आपण काय करतो, जे मायनस 3 आहेत कुठले इथले, त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे इथं, म्हणजे इथं x असतो. बरोबर आहे, म्हणजे हे x लावून आपण त्या व्हॅल्यूज काय करणार आहे यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच बघा काय झाले 10x स्क्वेअर या मायनस 3x च्या ऐवजी आपण काय करणार आहे, ही टर्म राईट करणार आहे. म्हणजेच कुठली, मायनस 5x प्लस 2x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता या ठिकाणी ग्रुपिंग करताना फर्स्ट 2 आणि लास्ट 2 असं ग्रुप करतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे आपण, तर या दोघांच्यात कॉमन असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या आउटसाइड म्हणजे बाहेर काढणार आहे. तर काय येईल बघा, 5 च्या टेबलमध्ये 10 आहे, 5 च्या टेबलमध्ये 5 आहे, 5 बाहेर निघाले. दुसरी गोष्ट इथं पण x आहे, इथं पण x आहे, त्यामुळे एक x बाहेर निघाला. आतमध्ये बघा 5 2 जा 10 म्हणजे मल्टिप्लिकेशन जरी केली तरी याच टर्म्स आपल्याला मिळायला पाहिजेत, म्हणून 5 2 जा 10 इथं काय आलं, हा x, कारण ऑलरेडी एक x बाहेर काढलेलं आहे. आणि ही 5x ची टर्म ऑलरेडी बाहेर काढली म्हणजे आतमध्ये काय आले, मायनस 1 आली. ठीक आहे.
आता यामध्ये कॉमन निघण्यासारखं काय आहे का? नाही, म्हणून आपण +1 कॉमन बाहेर काढले. आतमध्ये ती टर्म ऍज इट इज तशीच ठेवली. बरोबर आहे. आता बघा 2x - 1 2x - 1 कॉमन बाहेर काढले. 2x - 1 कुठले राहिले बघा 5x + 1 ही दुसरी टर्म राहिली इज इक्वल्स टू 0. आता काय करणार आहे आपण? तर सेपरेशन करणार. म्हणजे काय केले 2x - 1 इज इक्वल्स टू 0 or 5x + 1 is equals to 0. Therefore, x is equals to 1/2 or x is equals to -1/5 is the answer. Okay. क्वेश्चन नंबर 3 आता काय सांगितलेलं आहे बघा 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. ओके. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आयडेंटिटी यूज करून दोन पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि दोन पद्धतीनं कसं सॉल्व्ह करायचं तेही मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे गणित जे आहे ते स्किप न करता पूर्ण एक्झाम्पल बघा. कारण बघा फर्स्ट मेथड जी आहे ती थोडीशी हार्ड म्हणजे जे रेग्युलर यूज करतो ती आहे आणि सेकंड मेथड जी आहे ती इझी मेथड आहे आणि ती कशी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. बघा यामध्ये फर्स्ट a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण काय करतो a स्क्वेअर म्हणजे काय आले 2x² + 2 * 2x * 3 + 3 चा स्क्वेअर -25 इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं बघा a + b ब्रॅकेट स्क्वेअरची आयडेंटिटी आपण यूज केली. बरोबर आहे. आता इथं काय आले 2 चा स्क्वेअर 4x² प्लस 2 * 2 = 4 4 3 = किती झाले आपले 12x आले प्लस इथं आले 9 3 चा स्क्वेअर 9 -25 इज इक्वल्स टू 0. म्हणजे 4x² प्लस 12x. आता इथं प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन आलं आपलं त्यामुळे इथं किती असणार आहे आपलं तर 15 मधून 9 गेले किती राहणार आहे तिथं तर 6 राहिले आणि इथं परत एकदा म्हणजे 1 आले. बरोबर आहे इज इक्वल्स टू 0. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक टर्म ही काय आहे तर 4च्या टेबल वरली आहे. त्यामुळे इथं आपण काय केलं डिवाइड केलं डिवाइड बाय 4. तर काय होईल बघा x² प्लस 4 3 = 12 - 4 4 = 16 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय करायचे तर -4 चे असे फॅक्टर पाडायचे ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर आपल्याला किती येणार आहे तर 3 आन्सर येणार आहे. आणि ते कसं होईल बघा तर 4 1 जा इथं मायनस साइन दिलं तर 4 * -1 म्हणजेच काय आले -4 कारण मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं साइन मायनस असेल तरी आन्सर मायनस येऊ शकतं. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 4 - 1 म्हणजेच किती आले पॉझिटिव्ह 3 आलेले आहेत. म्हणजेच ते यूज केले आपण म्हणजे 3च्या जागेला आपण काय घेतलं या टर्म्स यूज केल्या. म्हणजे तिथं बघा x² प्लस 4x - 1x - 4 इज इक्वल्स टू 0. 2 2 चे ग्रुप्स केले. आता इथं x कॉमन निघाला आतमध्ये x + 4 आले -1 कॉमन निघाला आतमध्ये x + 4 आले इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. त्यामुळे आता इथे बघा x + 4 बाहेर काढला हा एक ब्रॅकेट झाला. दुसरा ब्रॅकेट काय असणार आहे x - 1 इज इक्वल्स टू 0. Therefore x + 4 इज इक्वल्स टू 0 or x - 1 इज इक्वल्स टू 0 म्हणजे x इज इक्वल्स टू -4 ही एक टर्म असणार आहे आणि x इज इक्वल्स टू 1 हे दुसरी टर्म असणार आहे. हे झालं आन्सर. ही होती फर्स्ट मेथड. सेकंड मेथड मध्ये काय करतो बघा आपण तर इथं बघा आता हा मायनस +25 होता अपोजिट साइडला आल्यानंतर तो काय झाला मायनस झाला. म्हणजे इथं बघा 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर -25 इज इक्वल्स टू 0. आता -25 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 5 चा स्क्वेअर आहे. आता परत एक आयडेंटिटी लागू झाली इथं बघा a² - b² असेल तर a + b a - b ही आयडेंटिटी यूज होती इथं. आता प्लस ते काय येणार बघा तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2x + 3 मायनस काय असणार आहे +5 हे एका ब्रॅकेट मध्ये आलं आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2x + 3 - 5 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच ह्या दोन सेम म्हणजे लाईक टर्म्स आहेत त्यामुळे आपण त्या सॉल्व्ह करून घेणार आहे. म्हणजे तिथं बघा 2x + 8 आणि इथं आले 2x मायनस प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे 2 इज इक्वल्स टू 0. Therefore 2x + 8 इज इक्वल्स टू 0 or 2x - 2 इज इक्वल्स टू 0 झाले. बरोबर. आता इथं बघा 2x इज इक्वल्स टू 8 or 2x इज इक्वल्स टू 2. Therefore x इज इक्वल्स टू 8/2 or x इज इक्वल्स टू 2/2 म्हणजे इथं आले 1 इथं आले 4 आडवा भागाकार पद्धत. आणि ती जर जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली
आहे. ओके, म्हणजेच x इज इक्वल्स टू 4 और x इज इक्वल्स टू काय आलं इथं 1 आलेलं आहे. ऍक्च्युली इथं प्लस 8 होतं, अपोजिट साईडला गेल्यावर मायनस झाले, हे मायनस झाले, हे मायनस झालं आणि इथं पण मायनस आलेलं आहे. म्हणजे x इज इक्वल्स टू -4 और x इज इक्वल्स टू 1 आणि हेच आन्सर या ठिकाणी आलेले आहे. x इज इक्वल्स टू -4 और x इज इक्वल्स टू 1. हा होता आपला थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 मधला फोर्थ क्वेश्चन बघतोय, जो की बघा m² + 5m + 5 इज इक्वल्स टू 0 दिलेले. फॅक्टरायझेशन करून बघितले तर काय होईल बघा, इथं 5 घेतले तर 5 1 जा 5, परत एकदा प्राईम फॅक्टर आलेले आहेत आणि ऍडिशन सबट्रॅक्शन जी आहे ती आपल्याला काय पाहिजे 5 लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा, इथं आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड यूज करता येणार नाही. त्यामुळे आपण काय करणार आहे, कंपेअरिंग विथ, कशाबरोबर कंपेअर केलं तर x² + bx + c इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला मेथड यूज करायची. म्हणजे a किती आला, काही कोएफिशियंट नसतो त्यावेळेला 1 असतो. b किती आहे बघा 5 आहे आणि c किती आहे या ठिकाणी तर परत एकदा 5 आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला b² - 4ac ची जी टर्म आहे ती लागती, म्हणून b² - 4ac घेतले. इथं बघा 5 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे 1, c किती आहे 5, म्हणजे तिथं काय आले 5 चा स्क्वेअर 25 मायनस 4 5 चा किती आले 20, म्हणजे इथं आले आपले 5. ओके, आता आपल्याला काय करायचंय बघा, तर आपल्याला फॉर्म्युला मेथड यूज करायची आहे. त्यामुळे इथं काय करायला लागेल आपल्याला, तर देअरफॉर x इज इक्वल्स टू -b ± रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, -b म्हणजे इथं आले -5 प्लस मायनस रूट ऑफ, इथं काय आहे 5 आहे त्यामुळे इथं आले 5 अपॉन 2 इंटू a किती आहे 1. म्हणजेच बघा काय येणार आहे, x ची व्हॅल्यू x इज इक्वल्स टू -5 प्लस √5 अपॉन 2 और, म्हणजे इथं 2 1 जा 2 चालेल बरोबर आहे, एकदा मायनस घेतो म्हणून -5 - √5 अपॉन 2 x इज इक्वल्स टू. ओके, म्हणजे हे जे दोन आहेत ते रूट्स ऑफ द इक्वेशन्स आहेत किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन. फिफ्थ वन क्वेश्चन काय दिलेले आहे बघा, 5m² + 2m + 1 इज इक्वल्स टू 0 दिलेले बरोबर आहे. आता परत एकदा बघा 5 1 जा 5 आले आणि ज्या ठिकाणी असे फॅक्टर येतात तिथं काय होतं, फॅक्टरेशन मेथड यूज केली जात नाही. म्हणजेच परत एकदा आपल्याला काय करायला लागेल, कंपेअरिंग विथ, कशाशी कंपेअर करणार आहे आपण, x² + bx + c इज इक्वल्स टू 0 शी कंपेअर केलं. इथं a ची व्हॅल्यू किती आहे बघा 5, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 1 आहे. म्हणजेच आपण फर्स्ट काय काढून घेतो, b² - 4ac इज इक्वल्स टू b² म्हणजेच काय आले या ठिकाणी 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 5 इंटू 1, कारण a ची आणि c ची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली बरोबर आहे. 2 2 जा किती आले 4 मायनस 4 5 जा 20 आले. आता या ठिकाणी प्लस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे या ठिकाणी आले -16 आले. पण आता -16 जे असतं त्याला रूट्स असतात का, नाही, इट्स नॉट अ रियल रूट बरोबर आहे का, तर लेस दॅन 0, देअरफॉर डेल्टा इज लेस दॅन 0, देअरफॉर द रूट्स ऑफ quadratic equations are not real. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे एक्झाम्पल ह्याच्या पुढे सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, क्वेश्चन नंबर 6 आपण या ठिकाणी बघत आहोत आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय सांगितलेलं बघा, x² - 4x - 3 इज इक्वल्स टू 0 दिलेले आहे बरोबर आहे. आता इथं बघा -3 दिलेलं आहे, -3 चे जर फॅक्टर पाडले तर पडतात, काय पडतात बघा 3 चे फॅक्टर्स 3 1 जा 3 आणि दोघांची जर ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर 4 येतं. पण आता साइनचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन जी आहे ती मायनस मध्ये पाहिजे, याचा अर्थ एकाच नंबरला मायनस साइन द्यायला हवं, म्हणजे -3 इंटू 1 किंवा 3 इंटू -1 करायला लागेल बरोबर आहे. पण जर असं आपण केलं तर इथे येणार जे आन्सर आहे ते काय येतं -2 येतं. त्यामुळे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड या ठिकाणी आपण यूज करू शकत नाही. म्हणजेच आपण या ठिकाणी काय करणार आहे, तर जो फॉर्म्युला मेथड आहे ती मेथड या ठिकाणी यूज करणार आहे. म्हणजेच काय केलंय बघा, तर कंपेअरिंग विथ, कशाशी कंपेअर केलं,
एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 शी कंपेअर केलं. ए किती आहे आपल्याला 1, बी इज इक्वल्स टू -4 अँड सी इज इक्वल्स टू -3 दिलेलं आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे तर बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू काढायची. बी स्क्वेअर म्हणजे -4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे 1, सी किती आहे -3. ठीक आहे. 4 4 जा 16 मायनस 4 3 जा 12 आले, पण मायनस मायनस या ठिकाणी प्लस झाले. ठीक आहे. म्हणजे तिथं बघा इथं आले 8 आणि इथं आले 2, 28 आले. ओके. आता आपल्याला काय करायचंय तर फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू -b प्लस मायनस बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a. ओके. आता व्हॅल्यू टाकल्या यात बघा -b म्हणजे इथं आता मायनस इंटू ब्रॅकेट -4 प्लस मायनस रूट ऑफ 28. ओके. जी आता आपण व्हॅल्यू काढली होती अपॉन 2a ची व्हॅल्यू किती होती बघा 1, म्हणून हे मायनस मायनस प्लस झाले, हे प्लस मायनस रूट ऑफ. आता या ठिकाणी बघा 28 चे जर फॅक्टर बघितले तर 7 4 जा किती येतात तर 28 येतात. बरोबर आहे. आता 7 4 जा तर हा जो 4 आहे त्याचा जो स्क्वेअर रूट असतो तो किती असतो 2 आणि अंडर रूट काय असणार आहे इथं 7 राहिले आणि अपॉन 2. आता या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन केलं तर दोन्ही टेबलमध्ये 2 येतात, म्हणजे 2 नी डिवाइड होतं त्या दोन्ही नंबर्सला. म्हणून आपण काय घेतलं 2 बाहेर काढलं तर आतमध्ये बघा 2 2 जा 4 प्लस मायनस हे 2 बाहेर घेतलेले आहेत इथं 7 झाले अपॉन 2. न्यूमरेटर डिनॉमिनेटर गेट कॅन्सल. देअरफॉर x is equals to 2 plus root 7 or x is equals to 2 root minus 7. 2 minus root 7 is the correct answer. या ठिकाणी आपला 7th क्वेश्चन संपलेला आहे. आता आपण पुढचा पार्ट 4 असणार आहे त्यामध्ये पुढचे सगळे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. पुन्हा भेटूया उद्या म्हणजे पार्ट 4 मध्ये, ज्यामध्ये राहिलेले क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज पाहत रहा. धन्यवाद.